नमस्कार मित्रांनो, मी अक्षय परत पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। सो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून अंदाज आलाच असेल। आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे मित्रांनो। आज आहे 12 तारीख आणि येत्या 15 तारखेला 15 एप्रिलला आपल्या एकविराईची जत्रा आहे। त्याच निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या सोहळ्याला उपस्थित असतात आणि यासोबतच आपल्या ठाणे जिल्ह्यातील म्हणा किंवा पनवेल मुंबईमधून अशा ठिकठिकाणाहून आई एकविरेच्या पालख्या या सोहळा अनुभवण्यासाठी एकविरेला जात असतात। तर आज आपल्या बाळकुम गावातील काही पालख्या हा सोहळा अनुभवण्यासाठी जाणार आहेत आणि आज सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आता पोचलो आहेत मरुआईच्या मंदिरात। तिथून मरुआईच्या मंदिरातून आपल्या बाळकुमची एकविराईची पालखी निघणार आहे। तर चला तर मित्रांनो, हा बघूया, हा सोहळा अनुभवूया कसं वाटतं। तुम्ही मला व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण जाऊया, वेळ न घालवता हा व्हिडिओ शूट करूया। सकाळचे 8 वाजले, बघूया, चला। सुप्रभात। आजचा शुभ दिवस बाळकुमवासियांसाठी। दरवर्षीप्रमाणे चैत्र नवरात्र उत्सव निमित्त कारल्या गडावर असलेली आमची सर्वांची एकवीर आई तिच्या नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे बाळकुम गावातनं सारे भक्तजण एकत्र येऊन पदयात्रा पालखी सोहळ्याचं आयोजन करत असतात। त्यासाठीच आमचे एकविराई सेवा मंडळ बाळकुम यांच्या माध्यमातून दरवर्षी ही पालखीचं आयोजन केलं जातं। त्याचप्रमाणे यावर्षी देखील या पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। सारे भक्तजण पदयात्रेनिमित्त आई एकविरा देवीला कारलागडावरती भेटीला पदयात्री जात असतात। त्यासाठी मी सर्व एकविराई सेवा मंडळाचे पदाधिकारी असतील, सभासद असतील व जाणारे सारे पदयात्री असतील त्यांना मी शुभेच्छा देतो। एकविरा माते की, गावदेवी सोनूआई मरुआई माते की।
मित्रांनो फायनली पालकुम पाडा नंबर 1 मधली पालखी निघालेली आहे आणि आता आपण चाललो आहे पालकुम पाडा नंबर 3 मध्ये. तिथे सुद्धा 2 पालख्या निघणार आहेत पालकुम पाडा नंबर 3 मधनं. तर तिथल्या पालख्यांना भेट देऊया आणि तिथल्या निघणाऱ्या पदयात्री लोकांना त्यांना या सुखाच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देऊया. मित्रांनो आपण फायनली बाळकुम पाडा नंबर 3 पोहोचलेलो आहे आणि इथे सर्व मंडळी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता सगळी तयारी चालू आहे. आणि हा बघा आपला आशिषदा कोळी लुक केलाय सरळ उभा. हा आमचा नाखवा कोळी लुक केलाय दरवर्षी असतो. आणि ही आहे एकविरीची पालखी. पार्थ मित्रांनो आपल्यासोबत पार्थ आहे बाळकुपाडा नंबर 3 मधला. त्याच्या शर्टावर तुम्ही बघू शकता सुंदर अशी एकविरा मातीची पेंटिंग त्यांनी स्वतःच्या हाताने केले. खूप मस्त वाटते, एक वेगळी कला आहे. खूप छान पार्थ, थँक्यू हा. सो मित्रांनो आता आपण बाळकुपाडा नंबर मधली दुसरी पालखी आहे, म्हणजे आजच्या दिवसातली तिसरी पालखी. तिला आपण
आपण भेट देणार आहोत. सो बघूया, चला निघाली ती पण पालखी, तिथे जाऊन आपण चांगलं चांगलं शूट करूया. चला. मित्रांनो फायनली सगळं शूट झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आशिषदा आहे, आशिषदा चालला आहे पालखीला, त्याला खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासाला. आशिषदा हॅपी जर्नी. हा एकविरा तुमचा सगळ्यांचा प्रवास सुखाचा हो. एकविरा माते की जय. हां मला जर व्हिडिओ आवडला हा समीरदा हॅपी जर्नी. तुम्हाला सगळ्यांचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.